हाय, आज आपण ब्लाऊजची मापे कशी घेऊया ते बघूया। हा ब्लाऊज मी स्वतः बनवलेला आहे, म्हणजे शिवलेला आहे। हा कशा पद्धतीने शिवायचा हे पण मी तुम्हाला दाखवेन, पण ह्याच्यावरती ऑलरेडी डिझाईन तर केलेली असते। आपल्याला फक्त ह्याचा शेपमध्ये अस्तरवर कट करून तो ब्लाऊज आपल्याला बसवावा लागतो। पण आपण आज मापं घेऊया की कशी घ्यायची। आधी आपण हा गळा मोजूया। ह्याचा गळा किती आहे बघा, 17.5, म्हणजे हा मापापेक्षा आपल्याला प्रत्येक वेळेला छातीच्या अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। आणि त्याची उंची घेऊया आपण, उंची बघूया 13.5, 13.5 मध्ये अधिक 1 इंच उंची घ्यायची। त्याच्यानंतर हा गळा जेवढा आहे तेवढाच बसवल्यामुळे याला डीप करता आला नाही, त्याच्यामुळे हा बघा खालून पट्टी मोजायची याची, प्लस हा प्रिन्सेस कट आहे। प्रिन्सेस कट असल्यामुळे ह्याचे माप जरा वेगळी आहेत। हे बघ, याच्यामध्ये आपल्याला आधी टक्स पॉईंट घ्यावा लागतो। प्रिन्सेस कटला टक्स पॉईंट आणि बॅकपेक्षा हा टक्स पॉईंट घ्यायचा। आणि टक्स पॉईंट किती आहे, 10 येतो। 10 आणि खाली आपल्याला एक्स्ट्रा बॅकपेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर छातीला सुद्धा मागे आपण जेवढे छातीला घेतलं आहे त्याच्यापेक्षाही आपल्याला इथे थोडंसं मोजून बघायचं आहे। इथे पण थोडंसं जास्त घ्यायचं आहे, अर्धा इंच तरी जास्तच घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये नेक बघूया आता आपण। नेक हा कमीत कमीत आपल्याला म्हणजे शिवण्यात गेला म्हणजे 6.5 इंच तरी आपल्याला नेक घ्यायचा आहे। हा बघा असा 6.5 येतो, म्हणजे आपल्याला तिरपा 7 इंच घ्यायला पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये आता राहिले आपल्याला आर्मोल्ड बघूया। आर्मोल्डचं माप कसं घ्यायचं, दोन पद्धतीने आपण आर्मोल्डचं माप घेऊ शकतो। एक म्हणजे हे अर्धा इंच वरती सोडून, आणि ह्याला हे आपण असं सुद्धा करू शकतो, म्हणजे ह्या चॉकनी आपण असं बघू शकतो कुठे आहे। किंवा असं जर जमत नसेल तर आपण ह्याला राऊंड पण असं बघू शकतो की किती येतो हा आर्मोल्ड। आता याच्यामध्ये 7.25 8 बसतो, म्हणजे हा 34 छातीचा ब्लाऊज आहे। आणि याची कंबर आहे 29, आणि याला असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित बघून घ्यायचं। इथे सुद्धा पुढे थोडं खेचूनच बघायचा ब्लाऊज। त्याच्यानंतर बॅकला ह्याचा डाज बघा कुठे आलेला आहे। डिझाईनमुळे आपण याला डाज असा थोडासा लांबसुद्धा देऊ शकतो, त्याच्याने काही एवढा फरक पडत नाही ब्लाऊजमध्ये। आणि डाजची लांबी थोडीशी जास्त घ्यायची, कारण की फिटिंगला व्यवस्थित बसतो ब्लाऊज। जर तुम्ही डाज असा खाली घेतला, छोटासा झाला, तर ती फिटिंगला नाही बसत आणि लूज पडतो पाठीमध्ये ब्लाऊज। त्याच्यामुळे ही एक टिप्स आहे की तुम्ही लक्ष देऊन ऐका। आणि गळा पण आपल्याला मागे घेताना किती पट्टी बसते त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। बेसिक शिकणाऱ्यांसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि हा नेक याला जरा मोठा ब्लाऊज उंचीला जास्त पाहिजे होता, तर त्यांना असं थोडंसं चालतं, म्हणजे इकडे थोडंसं आपण अर्धा इंच सोडलं तर नाहीच बसत, तर करणार काय। गळा पण डीप पाहिजे, त्याच्यानंतर हे सुद्धा पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं वरतून चालते पाऊण इंच सोडलं की। आणि मेन म्हणजे मागे आणि पुढे हे जे आर्मोल्ड असतो याच्यात थोडासा फरक असतो, कारण की इथे आपण घेतला आहे, आता आपण हे कमीत कमी म्हणजे हा 8 इंच आला आहे, आणि पुढे 8.25 पर्यंत घ्यायचा असतो, थोडा पाव इंच पुढे एक्स्ट्रा घ्यायचा असतो। आणि ह्या हाताचं पण, हातालाही घेताना आपण ही उंची आहे 10.5ची उंची आहे, त्याच्यामध्ये घेताना 1 इंच घ्या। आणि हाताला कधीही थोडंसं ना दंडघेराला थोडं लूज ठेवा, त्याच्यामुळे घालायला एकदम आपल्याला बरं पडतं, एकदम मोकळं वाटतं। आणि आर्मोल्डमध्ये इथे सुद्धा आपण बघू शकता की किती आहे, 7.25, इथे बसलं आहे किती 7.25 8, आरामशीर बसू शकतो। कॅप हाईटच्या हिशोबाने तुम्ही हे हाताचं सुद्धा घेऊ शकता। अशा होत्या या आज आपल्या रेडीमेड ब्लाऊजच्या काही टिप्स आहेत, तर त्या तुम्ही लक्ष देऊन बघा आणि शिका। सोपं आहे, करू शकतात।